दरवर्षीप्रमाणे संस्थेचे संस्थापक संवर्धक आदरणीय कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांच्या जयंतीचा कार्यक्रम यावर्षी देखील अतिशय उत्साहामध्ये करण्याचं प्रयोजन केलेलं आहे। हा दिवस समाज दिन म्हणून सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो। कर्मवीरांनी स्थापन केलेली संस्था आता सध्या 90व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे आणि 10 वर्षांमध्ये त्याचं 100 वर्ष पूर्ण होत आहे। आजचा ज्या कारणासाठी आपण जमलेलो आहोत तर 4 फेब्रुवारी हा मामांचा जन्मदिवस। या दिवशी या महामानवाचं या पृथ्वी तलावर आगमन झालेलं आहे। तो दिवस आपण सर्वजण दरवर्षीप्रमाणे मोठ्या प्रमाणात साजरा करत असतो। यावर्षी देखील अतिशय मोठ्या प्रमाणात मामांची जयंती आपण साजरी करण्याचं नियोजन केलेलं आहे। त्या नियोजनाचा भाग म्हणजे साधारणपणे 27 तारखेपासून संस्थेच्या सर्व शाखांमध्ये कर्मवीर सप्ताह आपण साजरा करीत आहोत। यामध्ये विविध स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या। काही स्पर्धा पूर्ण झालेल्या आहेत, काही स्पर्धांचं सध्या चालू आहेत। त्यामध्ये मैदानी स्पर्धा आहेत, विद्यार्थ्यांच्याकडे असणारे गुण कला आणि त्याला चालना देण्यासाठी यामध्ये सुद्धा आपण त्यांची स्पर्धा आयोजित करतो। विद्यार्थ्यांकडे असणारे विविध गुण या निमित्तानं आपण सर्वांपुढे आणतो, त्याला चालना देण्याचा प्रयत्न करतो। सर्वात महत्त्वाचं म्हणजे कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांच्या जयंतीनिमित्त आपले मुख्य जे कार्यक्रम आहेत हे दिनांक 1 फेब्रुवारी पासून चालू होत आहेत। हे चालू होण्यापूर्वी 30 जानेवारी हा महात्मा गांधी यांची पुण्यतिथीचा दिवस। संस्था दरवर्षी 2 ऑक्टोबर आणि 30 जानेवारी या 2 दिवशी पूर्ण संस्था आणि ग्राम स्वच्छता अभियान दरवर्षी राबवण्याचा संकल्प गेल्या 3 ते 4 वर्षापासून आपण चालू केलेला आहे। तो आता देखील 30 जानेवारीला संस्थेच्या सर्व शाखांमध्ये हा उपक्रम साजरा केला जातो। दिनांक 31 तारखेला या कार्यक्रमाची सुरुवात महिला जनजागरण रॅलीतून, महिलांची एक मोटरसायकल रॅली संपूर्ण शहरातून फिरणार आहे। त्यामध्ये संस्थेच्या सर्व महिला कर्मचारी मोटरसायकलवर या जनजागरण सुरू झालं आहे याचा आगाज करणार आहेत। सकाळी 9 वाजता सदरची रॅली आपल्या बार्शी शहराच्या मुख्य रस्त्यातून फिरून मामांचा जयघोष करत करत ते परत शिवाजी पुतळ्याजवळ त्याचं विसर्जन होणार आहे। दिनांक 1 फेब्रुवारी 2025 रोजी दरवर्षीप्रमाणे विद्यार्थ्यांसाठीचा हा दिवस आहे, ज्यांच्यासाठी मामांनी संस्था स्थापन केली। या विद्यार्थ्यांना प्रेरक व्याख्यान आपण आयोजित करण्याची परंपरा गेल्या 3 वर्षात चालू केलेली आहे। यावर्षी मान्य प्राध्यापक श्री वसंत हंकारे हे प्रेरक व्याख्यान देणार आहेत। व्याख्यानाचा विषय आहे बाप समजून घेताना। अतिशय भावस्पर्शी हा विषय आहे। विद्यार्थ्यांमध्ये या व्याख्यानाचे अतिशय विद्यार्थी कुतूहलाने आणि उत्सुकतेने वाट पाहत असतात। या दिवशी फक्त संस्थेचेच नाही तर सर्व बार्शी परिसरातील विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे। तर सदरच्या कार्यक्रमाला श्री वसंत हंकारे हे आहेत कोल्हापूरचे आणि आपल्या YouTube वर सुद्धा त्यांची बरेचसे व्याख्यान आपण कदाचित ऐकले असेल। अतिशय उत्कृष्ट असे व्याख्यान ते आहेत। त्यांचा हा कार्यक्रम दिनांक 1 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता आपण आयोजन केलेला आहे। रविवार दिनांक 2 फेब्रुवारी 2025 रोजी मुलांसाठीचा कार्यक्रम 1 तारखेला झाल्यानंतर महिलांसाठीचा आपण कार्यक्रम नव्याने चालू केलेला आहे। गेल्या 2 वर्षापासून महिला मेळावा आयोजित करतो आपण। त्यामध्ये महिलांचा सन्मान आणि महिलांचं कर्तृत्ववान महिला यांचा सत्कार करत महिलांना मार्गदर्शन करणं हे सुद्धा सामाजिक बांधिलकीचं भान ठेवून आपण या क्षेत्रात सुद्धा काम करण्याचं ठरवलेलं आहे आणि त्याप्रमाणे आपण त्याचं सुद्धा नियोजन केलेलं आहे। 2 फेब्रुवारीला
अध्यक्ष मानिनी फाउंडेशन आदरणीय श्रीमती भारतीताई चव्हाण या पिंपरी चिंचवडच्या आहेत. त्यांचं महिलांना उद्योगामध्ये पुढे आणण्यासाठी ज्या ज्या काही मार्गदर्शन लागतं ते सर्व मार्गदर्शन त्या गेल्या जवळजवळ 15 वर्षापासून देत आहेत. तर त्यांचं अतिशय चांगलं व्याख्यान आपण दिनांक 2 फेब्रुवारीला दुपारी 1 वाजता आपल्याकडे आयोजित केलेलं आहे. त्याच दिवशी बार्शी आणि बार्शी परिसरातील जी महिला बचत गट आहेत त्यांनी जे नाविन्यपूर्ण त्यांची उत्पादनं केलेली आहेत त्यांच्यासाठी स्टॉल आपण उभा करण्याची त्यांना परवानगी दिलेली आहे. त्याप्रमाणे भरपूर स्टॉलची मागणी देखील आपल्याकडे आलेली आहे. दिनांक 3 फेब्रुवारी 2025 रोजी मामांच्या काम वेळेपासून जी प्रथा चालू होती की संस्थेतील गुणवंत, प्रज्ञावंत, प्रतिभावंत आणि ज्यांनी संस्थेमध्ये अनेक वर्ष सेवा करून संस्थेची सेवा केलेली आहे अशा कर्मचाऱ्यांच्या सेवापूर्ती निमित्त त्यांचा सत्कार, जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांचा सत्कार, जे खेळाडू किंवा विविध क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवलेला आहे अशा विद्यार्थ्यांचा आणि कर्मचाऱ्यांचा सत्काराचा कार्यक्रम आपण सकाळी 10:30 वाजता आयोजित केलेला आहे. त्यासाठी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन आदरणीय चंद्रकांतजी दळवी हे प्रमुख पाहुणे आहेत. त्यांच्या हस्ते सत्काराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपलेच आदरणीय दिनकररावजी जगदाळे IAS हे या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत. 3 फेब्रुवारीला संध्याकाळी 3 ते 7 या वेळामध्ये संस्थेतील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम आपण दरवर्षीप्रमाणे आयोजित केलेला आहे. दिनांक 4 फेब्रुवारी 2025 या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे तुळजापूरून ज्योती येईल. त्या ज्योतीचं आगमन आपल्या मामांच्या पुतळ्याजवळ होईल. मामांना अभिवादन आपल्या सर्वांतर्फे आपण करूया आणि सकाळी ठीक 8 वाजता नेहमीप्रमाणे जनजागरण रॅली पूर्ण बार्शी शहरातून अतिशय उत्साहामध्ये करण्याचं आपलं नियोजन केलेलं आहे. त्यासाठी विविध चित्ररथ, विविध ऍक्टिव्हिटीज आपण विद्यार्थ्यांमार्फत करणार आहोत. यासाठी विद्यार्थ्यांमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात उत्साह आम्हाला दिसून आलेला आहे. ही रॅली साधारणपणे 12-12:30 वाजेपर्यंत चालेल आणि दुपारी जयंतीचा मुख्य कार्यक्रम आहे ज्याचं आपल्या सर्वांना आकर्षण असतं. त्यासाठी आपण प्रमुख पाहुणे म्हणून माननीय डॉक्टर अशोक चौसाळकर, विचारवंत, राज्यशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, अतिशय चांगले वक्ते आहेत. यांचं व्याख्यान अध्यक्ष मान्य श्री बाबा भांड, सुप्रसिद्ध साहित्यिक आणि प्रशासक, संभाजीनगर यांच्या अध्यक्षतेखाली सदरचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी बार्शी तालुक्याचे आमदार श्री दिलीप सोपल, खासदार श्री ओमराजे निंबाळकर, माजी आमदार आदरणीय राजेंद्रजी राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. याच कार्यक्रमामध्ये पूर्वीप्रमाणे आलेल्या प्रथेनुसार वीर माता, वीर पत्नी यांचा सत्कार देखील आपण करत आहोत. 4 तारखेला हा मुख्य कार्यक्रम म्हणजे आपल्या संस्थेच्या दरवर्षीच्या कार्यक्रमामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे आपण पार पाडत असतो. यावर्षी या 4 तारखेच्या कार्यक्रमानंतर दरवर्षी आपण मामांच्या नावानं दिले जाणारा कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे समाज परिवर्तन गौरव पुरस्कार सोहळा हा आयोजित करण्याचं ठरवलं होतं. या पुरस्कारार्थीची निवड आम्ही 2 वर्षापूर्वी केलेली होती. त्यामध्ये एक आहेत आदरणीय रघुनाथजी माशेलकर, प्रसिद्ध सायंटिस्ट आहेत, आणि दुसरं नाव आहे आदरणीय अनिलजी काकोडकर साहेब. दोघंही पद्मविभूषण आहेत. दोघांनाही आपल्या देशाच्या सेवेमध्ये आपली उत्कृष्ट अशी जबाबदारी पार पाडलेली आहे. दोघांनाचेही बायोडाटा जर बघितले तर आपल्याला इथे 2 तास थांबावं लागेल. इतका मोठा बायोडाटा आणि इतकं मोठं कार्य या दोघांचं आहे. या दोघांची तारीख आपल्याला मिळत नव्हती. सुदैवानं मामांच्या जयंतीच्या निमित्तानं या दोघांनीही 5 फेब्रुवारीला यायचं कबूल केलं. हा खरोखर आपल्या दृष्टिकोनातून भाग्याचा क्षण आहे.
आणि मग ह्या दोघांना पुरस्कार आपण आपल्याच जवळचे औरंगाबादचे माननीय महामहिम राज्यपाल हरिभाऊ बागडे, राज्यपाल राजस्थान यांच्या हस्ते आपण त्यांना प्रदान करणार आहोत. त्यासाठी सदरचा कार्यक्रम दिनांक 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता आपल्या बीएड कॉलेजच्या प्रांगणामध्ये आपण पूर्णत्वास नेत आहोत. अशा प्रकारे संस्थेच्या कर्मवीर जयंतीच्या निमित्तानं आपण भरगच्च असे कार्यक्रम यावर्षी आयोजन केलेलं आहे. या कार्यक्रमासाठी मी आपल्या सर्व बार्शीकर, उस्मानाबादकर आणि सर्व पंचक्रोशीत भूम, परंडा, माढा, उस्मानाबाद, बार्शी ह्या सर्व तालुक्यातील नागरिकांना आपल्या मार्फत विनंती करतो की आपण सर्व कार्यक्रमास आपली उपस्थिती द्यावी.